नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर। आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो डिस्कस करणार आहे तो म्हणजे ऑल इंडिया रँक एक्सपेक्टेड किती असू शकतो। आता वास्तविक रिझल्टच्या नंतरची ही गोष्ट आहे। बऱ्याच वेळा आपण एक्सपेक्टेड जो केलेला असतो तो विद्यार्थ्यांचा जो डाटा आपल्याकडे फोन किती येतात किंवा त्यांना किती स्कोर येऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये किती असू शकतो त्या संदर्भामध्ये, त्यामुळं तो जो डाटा असतो तो एक एक्सपेक्टेड असू शकतो। त्याच्यामधून जो स्केल, स्मॉल स्केल जो काही सॅम्पल साईज असते त्याच्यावरती अवलंबून राहतं। बऱ्याच वेळा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जो ऑल इंडिया रँक असतो तो मात्र सेमच राहतो, याच्यामध्ये काही फरक होत नाही। त्यामुळे आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे नीट 2026 आणि 25 यामध्ये हा जो आहे तो 26चा जो ते एक्सपेक्टेड कट ऑफ ऑल इंडिया रँक महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज MBBS गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक कट ऑफ रँक किती असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक या सर्व कॅटेगरीमध्ये आपल्याला ओपन, EWS, SCBC, OBC, VJ, NT, BCD आणि SC आणि ST अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 10 कॅटेगरीमध्ये आपलं वर्गीकरण होत असते। गेल्या वर्षी 2025 मध्ये ऑल इंडिया रँक हा 47,930 एवढा होता, म्हणजे जवळच 48,000 होता। यावर्षी नवीन येणाऱ्या कॉलेजेसच्या संदर्भामध्ये किंबहुना त्यामध्ये आणखी वेळा बऱ्याच वेळा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकते या दरम्यान एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो ओपन कॅटेगरीचा रँक जो आहे तो 50,000च्या आसपास राहू शकतो, तो 49,000 पण असू शकतो। हा सर्वात शेवटचा स्टे वेकेन्सी राऊंडचा आपण कट ऑफ सांगत आहे। वास्तविक EWS या कॅटेगरीसाठी 70,256 एवढा जो काही ऑल इंडिया रँक होता तो 2025 मध्ये होता, तो आता यावर्षी 72,000च्या आसपास जाऊ शकतो। म्हणजे यामध्ये खूप काही विद्यार्थी म्हणजे कॉलेजेस आलेले आहेत। त्याचबरोबर हा जो महाराष्ट्रातला विद्यार्थी तेवढाच असेल का कमी असेल यावरती सर्व एक्सपेक्टेड एक सेफ झोन सांगितले। खरं तर हाच सेफ झोन असतो, परंतु आता जवळपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काही 400 सीट्स वाढून आलेत, आणखी काही येऊ शकतात। काही विद्यार्थी इतर राज्यामध्ये म्हणजे हा सगळ्याचा डाटा समजला गेला तर 400 म्हटलं तर 4,000 कट ऑफ म्हणजे ऑल इंडिया रँक वर जायला पाहिजे। आपण इथं 2,000 कट ऑफ रँक कमी पकडलेला आहे। SCBC किंवा ज्याला आपण सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याला मराठा आरक्षण म्हणतो, 48,701 हा जो कट ऑफ आहे तो SCBCचा कट ऑफ हा हायर रँकमध्ये पाहायला गेलं तर हाय टॉपच्या कॉलेजमध्ये हे पाहायला गेलं तर हा कट ऑफमध्ये खूप फरक ओपन आणि EWS मध्ये दिसतो, परंतु हा फरक मात्र इकडे खाली दिसत नाही फारसा। 48,700 म्हणजे 54,000पर्यंत हा डिफरन्स म्हणजे सेफ रँक आहे असं मानायला काही हरकत नाही। एक्सपेक्टेड 2026 VJ कॅटेगरीसाठी 9,519 तर 92,000पर्यंत एक्सपेक्टेड रँक असू शकणार आहे। NTB कॅटेगरीसाठी 1,28,000 ते 1,32,000पर्यंत 2026 मध्ये एक्सपेक्टेड रँक असू शकणार आहे। त्याचबरोबर NTC साठी 56,484 हे गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होता, तो कट ऑफ रँक 2026 मध्ये आपण 59,000पर्यंत एक्सपेक्ट करू शकतो। NTD या कॅटेगरीसाठी 50,765 म्हणजे इकडे बघा 3,000 रँक कमी दिसतोय, परंतु इकडे 52,000 आपण पकडलंय। म्हणजे सगळ्यामध्ये ओपनपेक्षा सुद्धा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी जास्त का दिसतोय, तर खरं तर NTD कॅटेगरीच्या काही विद्यार्थ्यांना ओपनमधून सुद्धा ऍडमिशन मिळत असतं। आता या ठिकाणी एक OBC कॅटेगरी राहिलेली, ती OBC कॅटेगरी ChatGPTनं रीड न केल्यामुळे हे झाले। तर दरम्यान OBCचा कट ऑफ सुद्धा एक 53,000च्या रेंजमध्ये असणारा सेफ झोन असं पकडायला हरकत नाही। खरं 50,000, 52,000, 51,000 असाच रँक समजायला हरकत नाही। यानंतर SC कॅटेगरीसाठी आपल्याला 1,73,023 एवढा रँक गेल्या वर्षी होता, तो यावर्षी 1,85,000पर्यंत एक्सपेक्ट करायला हरकत नाही। ST कॅटेगरीसाठी 3,74,000 एवढा ऑल इंडिया रँक अपेक्षित होता, तो आपण आपल्याला 3,80,000पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ रँक असण्याची शक्यता असू शकते। एकंदरीत हा जो डाटा आपण तयार केलेला आहे तो एक्सपेक्टेड आहे, म्हणजे यावर्षी 400 सीट्स वाढून आले,
मग 4,000 रँक वाढायला पाहिजे, पण आपण 2,000 वगैरे रँक पकडून ठेवलेला आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय